तर आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत. एकदम वेगळ्या पद्धतीने खूप मस्त अशी ही भाजी होते. एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. खूप मस्त अशी लागते. जेव्हा कधी तुम्ही पालक आणाल तर अशाच पद्धतीने नेहमी तुम्ही भाजी बनवाल. मी मस्त अशी फ्रेश पालक घेतली, मस्त छान अशी धुवून कट करून छान अशी बारीक बारीक पालक कट करून घेतलेली आहे. आणि एक कांदा इथे कट करून घेत आहे, मस्त छान असा बारीक बारीक. इथे मी मुगाची डाळ 1 वाटी कुकरमध्ये लावली होती, बघू शकता. मस्त अशी छान एकदम अशी शिजलेली आहे. 1 वाटी आपल्याला डाळ घ्यायची आहे मुगाची. मस्त 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत छान अशी शिजू द्यायची आहे. एकदम गाळ अशी, बघू शकता किती गाळ, एकदम छान अशी शिजलेली आहे. खूप मस्त अशी लागते. तुम्ही पालकचं बेसनसुद्धा बनवू शकता. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं, थोडंसं छान असं तेल एकदम असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा. खूप मस्त असं तुम्ही बेसनही बनवू शकता किंवा भाजीही बनवू शकता. हे राईससोबत किंवा पोळीसोबत खूप मस्त अशी ही भाजी लागते. अशा प्रकारे आपल्याला कांदाही परतवून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. मस्त छान असा कांदा आपला लालसर झाला की लगेच लसणाला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. 10 ते 15 सेकंद छान असं परतवून घ्यायचं. तर यामध्ये कोथिंबीर घालायचं. कोथिंबीरला पण छान आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. मोहरी जिरं घालायचं आहे आपल्याला थोडंसं यामध्ये. ते पण छान असं तडतडलं की परतवून घ्यायचं. 1 चम्मच हळद घालायची आहे आपल्याला. छान हळद पण आपल्याला परतवून घ्यायची आहे. आता 1 चम्मच इथे मी लाल तिखट घालणार आहे. लाल तिखट पण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचे. पालकमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे, बिलकुल पाणी ठेवायचं नाही आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला पालक घालून घ्यायचे आहे. छान असं पालकला आपल्याला परतवून घ्यायचं आहे. खूप मस्त अशी ही भाजी होते पालकची. अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा. खूप मस्त अशी होते. अशा प्रकारे आपल्याला पालकही परतवून घ्यायची आहे. तुम्ही प्लेट पण झाकून ठेवू शकता थोडीशी नरम होण्यासाठी, किंवा असंच थोडा वेळ आपल्याला 1 ते 2 मिनटं पालक ही शिजू द्यायची आहे. छान अशी वाफवून घ्यायची आहे. बघू शकता आपली पालक ही अर्धी झालेली आहे. छान एकदम आपल्याला गाळ होईपर्यंत आपल्याला ही पालक शिजू द्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही पालेभाज्यांना शिजायला, एका वाफेवरती शिजते. तर बघू शकता मस्त अशी छान वाफल्या गेलेली आहे पालक, आपली शिजल्या गेलेली आहे. यानं काय होईल, आपल्या भाजीमध्ये एकदम असे पानं पानं पालकचे दिसणार नाहीत. अशा पद्धतीने जर शिजू दिली तर खूप मस्त अशी भाजी रेडी होते. बघू शकता अशा प्रकारे छान मस्त आपल्याला पालक ही शिजून द्यायची. आता यामध्ये आपल्याला जी आपण मुगाची डाळ शिजून घेतली होती ती यामध्ये घालायची. आपल्याला हटायची वगैरे बिलकुल नाही. इथे शिजली बघा, एकदम छान अशी मी तशीच घातलेली आहे. आणि आता हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही मुगाच्या डाळीचं आणि पालकचं बेसनसुद्धा बनवू शकता याला. अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असे घट्टसरसुद्धा ठेवू शकता. छान असं परतवून घ्यायचं आपल्याला, सगळे मसाले लागले पाहिजे. आणि परत तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता किंवा अशीसुद्धा ही भाजी खाऊ शकता. परत ही खूप घट्ट होते. बघू शकता. आता यामध्ये आपण पाणी घालू. बघू शकता किती चमचमीत आपली भाजी दिसत आहे. थोडंसं 1 ते 1.5 मिनटं आपण असं छान असं परतवून घेऊ, शिजू देऊ छान असं पालकला. 1 ते 1.5 मिनटं झाला की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घालू शकता. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालू शकता तुम्ही. बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झाली आहे. खूप मस्त अशी ही भाजी लागते पालकची. आणि अशीच जरी बनवली तरीही खूप छान लागते. यामध्ये पाणी घातलं तरीही बघू शकता मस्त असे 1 ते 1.5 मिनटं आपल्याला या भाजीला थोडंसं वाफू द्यायचं. थोडंसं जिरं पावडर घातलेलं आहे त्यामध्ये मी छान असं परतवून घ्यायचं आहे. आत्ता भाजी आपल्याला छान अशी शिजू दिली की परत एक उकळी आली की आपली भाजी रेडी होते. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ.
बघू शकता मस्त अशी छान शिजली आहे, बुडाला लागत आहे आपली भाजी. तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1 चमच जिरा पावडर घातलेला आहे. आता जरी थोडी तुम्हाला पातळसर वाटत असेल तरी ही पुन्हा घट्ट होते ही भाजी थंड झाल्यावरती. थोडं थोडं करून पाणी घालते आहे मी. जसं पाणी भाजीत बसतं तसं आपल्याला पाणी घालं, जसं आपण बेसन कसं करतो तसंच. एवढंच की बेसनमध्ये आपण थोडं बेसन वरतं आणि यामध्ये थोडंसं पाणी जसं लागतं तसं आपल्याला घालायचं. पाणी ही कोमट किंवा गरमच घालायचं आहे आपल्याला, आणि काही भाजीला टेस्ट छान येईल. एकदम थंड पाणी घातलं की भाजीची टेस्ट ही तेवढी छान येत नाही, त्यामुळे गरमच पाणी शक्यतो घालायचं. बघू शकता मस्त अशी छान आपल्याला उकळी येत आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, पौष्टिक रेसिपी.